नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी महत्त्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला पाहूया आजची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। आजची मोठी खुशखबर, जून पगाराच्या संदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण मोठी अपडेट, हे जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये मी शब्द सुनाने स्वागत करत आहे। आजचा व्हिडिओ सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील जून महिन्याच्या पगाराच्या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट दर्शविणारा आहे। सर्वप्रथम आपणास आपल्या चॅनलद्वारे हा व्हिडिओ आपण पोस्ट करत आहोत। सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जून वेतन संदर्भात कोणत्या मोठ्या बाबतीतील मोठे अपडेट सरकारने जाहीर केले आहे, या संदर्भात सविस्तर स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोस्ट करत आहे, व्हायरल करत आहे। चला तर जाणून घेऊया सरकारी कर्मचाऱ्यांच्या जून वेतन संदर्भातील महत्त्वपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहण्या अगोदर जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। चला पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। सरकारने जून वेतन संदर्भात सर्वात मोठे अपडेट जाहीर केले आहे। माहे जूनचा पगार कर्मचाऱ्यांना अदा करण्याच्या संदर्भात सरकारकडून महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे। सरकारकडून निर्गमित केलेल्या परिपत्रकाचे स्पष्टीकरण सर्वप्रथम ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलद्वारे आपल्यासाठी स्पष्टीकरण करत आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आपल्या समोर येत आहेत। कर्मचाऱ्यांना दिलासा देणारे हे अपडेट आहेत। कर्मचाऱ्यांनी मे पेंडिंग जूनचा पगार अदा करण्याच्या बाबत एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे। सरकारने निर्गमित केलेल्या सदर परिपत्रकानुसार आपण स्पष्टपणे नमूद करण्यात येत आहे की सर्व क्षेत्रीय आणि विभागीय कार्यालयाकडून शासन परिपत्रकाच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी शिक्षण संस्थेमधील किती कर्मचारी निवडणूक व अन्य कामासाठी प्रतिनियुक्तीने म्हणजे डेप्युटेशनने कार्यरत आहेत, अशा कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्तीने कार्यरत कालावधीसाठीची तत्काळ माहिती संबंधित विभागांना सादर करण्याचे निर्देश आणि आदेश देण्यात आले आहेत। त्याचबरोबर सर्व संबंधित शिक्षकांना स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी आस्थापनेवर खाजगी संस्थेतील शिक्षक निवडणूक किंवा अन्य कामासाठी प्रतिनियुक्तीने कार्यरत असणाऱ्यांना त्यांच्या मूळ आस्थापनेवर रुजू होण्यासाठी तत्काळ कार्यमुक्त करण्याच्या संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश सदर परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे। त्याचबरोबर सदर माहिती व्यतिरिक्त शिक्षकांची प्रतिनियुक्ती शासकीय कार्यालयात किंवा शासकीय आस्थापनेवर असेल तर त्यांना सुद्धा कार्यमुक्त करण्याचे निर्देश सूचित करण्यात येऊन त्यांना सूचनाही देण्यात आल्या आहेत। तसेच परिपत्रकाप्रमाणे सर्व संबंधितांना सूचना व आदेश दिल्यानंतरही सुद्धा जर कर्मचारी मूळ त्यांच्या विभागामध्ये किंवा मूळ आस्थापनेवर जर रुजू झाले नाही तर त्यांचे मे महिन्याचे वेतन किंवा पगार मे पासून तसेच मे पेंडिंग जून पासूनचे वेतन अदा होणार नाही। जोपर्यंत पुढील आदेश येत नाही तोपर्यंत दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। सदर परिपत्रकात स्पष्ट केले आहे। करिता आपल्या माहितीस्तव सर्वप्रथम ही माहिती ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने व्हायरल केली आहे। याप्रमाणे यापुढे प्राप्त होणारे शासकीय परिपत्रकाचे सर्वप्रथम स्पष्टीकरण आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू। तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच।